See, I want to check whether it is cis or trans, but I cannot do that. Simple reason I can't do it because all groups are different. So EZ nomenclature is very useful when all groups are different. CH3, Br, H, OH, है ना? चारों का चारों अलग group है. Now what should I do? The very first thing, write down. Consider one carbon at a time. One carbon of C double bond C at a time. एक समय पे एक कार्बन के बारे में सोचो. एक कार्बन पकड़ो, कौन सा तो भी एक कार्बन पकड़ने का. जैसे कि मैंने अगर नंबरिंग किया, सपोज आई नंबर इट 1, 2 and 3, ऐसा नंबरिंग किया. सो आई विल कंसिडर नाउ फर्स्ट कार्बन. फर्स्ट कार्बन इज अटैच्ड टू हाउ मेनी ग्रुप्स? डबल बॉन्ड छोड़ देने का. ये जो फर्स्ट कार्बन है वो कौन से ग्रुप का अटैच है? ब्रोमीन एंड हाइड्रोजन. उसका प्रायोरिटी दे दो. बेस्ड ऑन CIP रूल्स. CIP चा लॉंग फॉर्म आहे 3 सायंटिस्टची नावं, कान, इनगोल्ड आणि प्रिलॉफ. तिन्ही मोठे लोक होते, त्यांनी हे रूल बनवले म्हणून त्याचं नाव आहे CIP रूल. ठीक आहे. रूल काय सांगतो? रूल सांगतो प्रायोरिटी देताना कशी द्यायची? प्रायोरिटाइज हायर ॲटॉमिक नंबर. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला पहिली प्रायोरिटी, ज्याचा ॲटॉमिक नंबर कमी त्याला शेवटची प्रायोरिटी. ठीक आहे. आता मला दोघांमध्ये प्रायोरिटी द्यायची, Br आणि H. म्हणजे एकाला फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे, दुसऱ्याला सेकंड प्रायोरिटी पाहिजे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? हायड्रोजन, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर? 1. मग याला येणार लास्ट प्रायोरिटी. हायड्रोजनला लास्ट प्रायोरिटी असते. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. नायट्रोजनचा किती आहे सांगा? 14. दॅट इज द वेट. 14 इज द वेट. ॲटॉमिक नंबर पाहिजे आपल्याला. 7. लक्षात ठेवायचं आता. 7. ऑक्सिजनचा किती आहे ॲटॉमिक नंबर? 8. फ्लोरीनचा किती आहे? फ्लोरीन 9. राईट, व्हेरी गुड. सो हे पिरियडिक टेबल आपण परत रिपीट करणार आहे. ओके. Oh, Zoom is not responding, it is saying, but it is responding to me. I will say don't send. Okay. I hope you are with me. Are you there or not? Yes, sir. हाँ, very good. So see, परत आपण रिवाइज करू. Periodic table. Periodic table is arranged based on atomic numbers. है ना? सगळ्यात पहिला एलिमेंट कोण आहे? हायड्रोजन. म्हणून त्याचा नंबर झाला 1. ओके. सेकंड हेलियम आहे, तो तिकडे लिहायचा आहे आपल्याला. थर्ड कोण आहे? लिथियम. फोर्थ कोण आहे सांगा? बेरिलियम. फिफ्थ कोण आहे? बोरॉन. बोरॉन नंतर कोण येतो? कार्बन. व्हेरी गुड. कार्बन नंतर नायट्रोजन. नायट्रोजन नंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर फ्लोरीन. फ्लोरीन नंतर क्लोरीन नाही. क्लोरीन नंतर निऑन. निऑन. म्हणजे निऑनचा ॲटॉमिक नंबर किती झाला? 10. ठीक आहे. आता हायड्रोजन 1 होता, लिथियम 3 आहे, मग 2 कुठे गेला? ते निऑनच्या वर 2 आहे. हेलियम. हेलियम इज 2. हा झाला आपला पिरियडिक टेबल. हे ॲटॉमिक नंबर आहे की ॲटॉमिक वेट आहे मला सांगा? ॲटॉमिक नंबर. हा, हे सगळे ॲटॉमिक नंबर आहे. हा, आयडियली ते आपण खाली लिहायला पाहिजे, वर नाही लिहायला पाहिजे, है ना? वेट वर लिहितात, ॲटॉमिक नंबर खाली लिहितात. असं परत लिहितो. सांगा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? 1. 2 कोणाचा? हेलियम. हेलियम. 3 लिथियम. 6 कार्बन. 7 नायट्रोजन. 8 ऑक्सिजन. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. CNO हे हिरो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये, आहे ना? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन.
ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त एलिमेंट कोणते मिळतात आपल्याला? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम नाही, हायड्रोजन. बाकीचे आपले पाहुण्यासारखे येतात, गेस्ट आहेत है ना, जास्त नाही मिळत आपल्याला. बरोबर. 3 लिथियम आहे. 4 काय नाव आहे याचं? बेरिलियम. हा कोण आहे? 5वा बोरॉन. बोरॉन. 6वा कोण आहे? काय? क्लोरीन कुठून आला? 6. निऑन. अरे 7, 6 नंबर 6 atomic number 6 कार्बन. 7 नायट्रोजन, 8 ऑक्सिजन. लक्षात ठेवायचं CnO. फ्लोरीन किती आहे? 9. आणि मग हा झाला 10. हे जे शेवटचे आहेत हे सगळे इनर्ट गॅस आहेत. जे लास्ट स्लाइड कोण आहे? इनर्ट गॅसेस. यांचे रिएक्शन होत नाही. हेलियम, निऑन है ना, हे इनर्ट गॅस आहे. राईट. हे लक्षात ठेवायचं पक्क. आता सांगा निऑनच्या खाली कोण? निऑनच्या खाली आर्गॉन. बरोबर. निऑनच्या खाली आर्गॉन. आता 8 प्लस करा. 2 अधिक 8 10. 10 अधिक 8 18. बरोबर 18. सो आर्गॉन विल बी 18 है ना. आर्गॉन 18 येणार. आणि त्याच्या पुढे जो कोणी येईल तो 18 प्लस 8. प्रत्येक याच्यात 8 करायचं. म्हणजे ऑक्सिजनच्या खाली जो कोण येईल त्याचा ॲटॉमिक नंबर 16 असणार आहे. याचा ॲटॉमिक नंबर 17 असणार आहे. याच्या खाली येईल त्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल सांगा आता? 15. याचा ॲटॉमिक 8 अधिक 6 14 16 14. 8 प्लस 5 13. इथे 13 येणार. इथे 8 प्लस 4 12 आणि 8 प्लस 3 11. बरोबर आहे. 10 11 12 13 14 15 16 17 18. ओके. नाव सी द ॲटम्स. ॲटम्स बघा आता. सोम्या हा सो आहे. सो म्हणजे कोण? सोडियम. सोमनाथचं सोम्या केलं आपण. कोण आहे मॅग्नेशियम. हा आळशी आहे. आल. आळशीचा आल. आल म्हणजे कोण असणार? हा ॲल्युमिनियम. आलशी. आलशी नाही म्हणायचं, सी म्हणायचं. कोण आहे हा? सिलिकॉन. हा फसला. फ कोण आहे? फॉस्फरस. फसला. स कोण आहे? सल्फर. ला. ल म्हणजे आता फ्लोरीन नंतर कोण येतो? क्लोरीनचा ल है ना. सोम्या, आळशी, फसला, आर. आर म्हणजे काय आला आता? आर्गॉन. राईट. तरी पण लोक इंग्लिश मीडियमला ऍडमिशन घेतात. मला कळत नाही का ते. सी हाऊ इझी इट इज. Isn't it? My 9th or 10th teacher taught me this. When I was in 1998 or 99. Isn't it? Anyway, come to the point. I want to tell you different thing. See, priority देताना आपण atomic number बघायचं. Atomic weight बघायचं नाही. These are atomic numbers. हे atomic number आहे. ठीक आहे. एवढं तरी periodic table आता सगळ्यांना लक्षात पाहिजे. In next lecture, I am going to ask this again. When we will study another unit. नेम रिएक्शन जब पढ़ेंगे मैं वापस इसको पूछूंगा. आपको पता होना चाहिए. ठीक है. कम टू द पॉइंट. डबल बॉन्डेड कार्बन है. सिलेक्ट 1 कार्बन एट ए टाइम. कार्बन नंबर 1 को सिलेक्ट करो. उसके 2 ग्रुप है, ब्रोमीन एंड हाइड्रोजन. हाइड्रोजन का एटॉमिक नंबर 1 है. ब्रोमीन का एटॉमिक नंबर थोड़ा ज्यादा ही है, हाइड्रोजन से तो ज्यादा ही होगा. तो अभी आप मेरे को बताओ, who will get the first priority? पहिला मान कोण आला? ब्रोमीन की हाइड्रोजन? ब्रोमीन. मग ब्रोमीनला देतो मी पहिली प्रायोरिटी. ठीक आहे, दिली. मग दुसरी प्रायोरिटी दिली हायड्रोजनला. ठीक आहे. ह्या कार्बनचा विषय संपला. आता हा कार्बन झालेला आहे. आता सेकंड कार्बन पकडा. कन्सिडर 1 कार्बन ऍट अ टाइम. ठीक आहे. सेकंड कार्बन कडे जाऊ आपण. सेकंड कार्बन कडे 2 ग्रुप आहेत. एक आहे CH3, एक आहे OH. CH3 मधला कार्बन पकडायचा, ऍटम बघायचा आपल्याला, आणि OH मधला O डायरेक्टली अटॅच आहे त्याला म्हणून पकडायचा. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे सांगा मला? कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8. व्हेरी गुड, 8. आणि हा किती आहे? कार्बन 6 आहे. बरोबर. आता हे 1 2 3 काढून टाकतो, नाही तर कन्फ्युजन होणार. ओके. आता इथे मोठा भाऊ कोण आहे? मुख्यमंत्री कोणाचा?
हायड्रॉक्सी ऑक्सिजन, बरोबर. मग ऑक्सिजनला देणार मी फर्स्ट प्रायोरिटी. तुम्ही म्हणाल सर फर्स्ट ब्रोमिनला दिली ना, पण इथे कार्बन कार्बन बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथे फर्स्ट प्रायोरिटी आली ऑक्सिजनला आणि सेकंड प्रायोरिटी आली कार्बनला. आय होप यू कॅन अंडरस्टँड दिस. एक एक कार्बन पकडायचा डबल बॉन्डचा. डबल बॉन्ड जिथे आहे एका वेळी एका कार्बनचा विचार करायचा आणि फर्स्ट कोण आणि सेकंड कोण. नवऱ्या मुलाकडून फर्स्ट कोण आणि सेकंड कोण आणि नवरी मुलीकडून फर्स्ट कोण आणि सेकंड कोण, असं आपल्याला बघायचं. 1 2 3 4 करायचं नाही. एका कार्बनसाठी 1 2 करायचं, परत दुसऱ्या कार्बनसाठी पण 1 2 करायचं. आय होप दिस इज क्लिअर. हा, दिस इज इम्पॉर्टंट. हे बऱ्याच लोकांना समजत नाही, ते कन्फ्युजन होतं. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट नंबर 2. 1 1 सेम साइड, सेम प्रायोरिटी सेम साइड, सेम प्रायोरिटी सेम साइड ऑफ डबल बॉन्ड. जसं सीस होता ना आपलं तसं, पण आता सीस नाही म्हणायचं, याला ई झेड पैकी एक लिहायचं आपल्याला. सेम प्रायोरिटी डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आली, डबल बॉन्डच्या वर किंवा डबल बॉन्डच्या खाली, तर सेम प्रायोरिटी सेम साइड असं जर झालं तर आपण म्हणायचं झेड. झेडच्या लाईन अपोजिट जातात म्हणजे ते सेम साइड. लक्षात ठेवण्यासाठी सेम प्रायोरिटी सेम साइड त्याला म्हणायचं झेड. आणि सेम प्रायोरिटी जर अपोजिट साइडला आली तर काय म्हणतात? व्हेरी गुड, ई. ठीक आहे, राईट. झेड वरून तो वर्ड जो चालू होतो, जो जर्मन वर्ड आहे, त्याचा अर्थ होतो सेम साइड, टुगेदर. झेड वरून एक वर्ड आहे जर्मन, म्हणजे टुगेदर, म्हणून ते सेम साइड आले. ओके, टुगेदर, झेड टुगेदर. सो गिवन कंपाउंड इज ई आइसोमर की झेड आइसोमर? अरे गडबड नका करू. कसं बघणार? डबल बॉन्डची साइड बघायची, डबल बॉन्डच्या वर आणि खाली. आता मी हायलाइट केलं येलो, हा डबल बॉन्ड आहे आपला. आता डबल बॉन्डच्या वरचे नंबर बघा तुम्ही. डबल बॉन्डच्या वर या कार्बनचा 1 आलाय आणि या कार्बनचा 2 आलाय, म्हणजे सेम प्रायोरिटी आली सेम साइडला की अपोजिट साइडला आहे सेम प्रायोरिटी? अपोजिट साइडला आहे. मग काय म्हणणार तुम्ही, झेड की ई? व्हेरी गुड, राईट डाउन ई आइसोमर. ई आइसोमर. Why? Because priority 1 of first carbon and priority 1 of second carbon are opposite side of double bond. I hope concept is clear. Yes, sir. Very good. Let us solve the examples. अभी एग्जाम्पल सॉल्व करते हैं ना. सो लेट मी चेक द बुक. I will draw some standard examples for you and then you will identify. See here. CH3 C double bond CH3 H H. सगळ्यात आधी सांगा हे काय? पेंटीन आहे, हेक्सिन आहे, काय? काय? ब्युटीन. व्हेरी गुड. हा ब्युटीन आहे. ब्युटीन किती? ब्युटीन 2 ब्युटीन 3 ब्युटीन काय म्हणतो तुम्ही? 2 butene. व्हेरी गुड, ठीक आहे, बरोबर आहे. 2 ब्युटीन आहे. सिस आहे की ट्रान्स आहे? Cis. व्हेरी गुड, सिस 2 ब्युटीन. आता इझेड करायचं आहे आपल्याला. इझेड पाहिजे मला, इझेड. त्याला असं लिहितात ब्यूट 2 इन, म्हणजे ब्युटेन आहे 2 इन, म्हणजे 2 आणि 3 नंबरच्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड. आता सिस की ट्रान्स नाही करायचं, इझेड करायचं. सो डू इट. एक एक कार्बन पकडा. पहिला कार्बन पकडा, 2 नंबरचा कार्बन पकडला. पहिली प्रायोरिटी कोणाला सांगा?
CH3. CH3. व्हेरी गुड. C. आणि सेकंड प्रायोरिटी हायड्रोजन. इकडे पण Hydrogen. फर्स्ट प्रायोरिटी आणि सेकंड प्रायोरिटी. आता 1 1 सेम साइड ऑफ डबल बॉन्ड की डिफरंट साइड ऑफ डबल बॉन्ड? Same side of झेड ब्युटीन आहे की ई ब्युटीन? Z butene. झेड ब्युटीन आहे है ना. मग 2 आणि 3 मधला नंबर त्याला द्यायचा. इट इज 2 झेड ब्युटीन असं लिहितात. इथे लिहायचं 2 झेड ब्युटीन. 2 आणि झेड मध्ये थोडा फरक दिसला पाहिजे बघा. दिस इज द नॉमेनक्लेचर. 2 नंबरचा कार्बन पकडायचा. 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड ना, मग 2 नंबर 2 झेड ब्युटीन. सो इट हॅज झेड कन्फिगरेशन. It has Z configuration. Draw it. And if I want to write now 2E but 2 in, can you draw the structure? C डबल बॉन्ड C. काय करणार? सीस करू की ट्रान्स करू? तेच तेवढं सांगा. Trans. Very good. Very good. You understood it. CH3 CH3 H H. हा झाला ट्रान्स टू ब्युटीन. परफेक्ट. ट्रान्स म्हणजे झालं ई. प्रत्येक वेळी ट्रान्स म्हणजे ई नाही. नॉट कंपल्सरी है ना. वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये ते बदलू शकतं. आता इथे जर बघितलं तर फर्स्ट प्रायोरिटी आणि ही झाली सेकंड प्रायोरिटी. सगळ्यांना समजतंय ना? कळालं नाही तर विचारा आत्ताच. तशी हा डबल बॉन्डची ही साईड आहे, वरची साईड आणि खालची साईड. 1 and 2, 1 and 1 इज अपोजिट म्हणून ई. ई याच्यासाठी की 1 1 अपोजिट झालं डबल बॉन्ड. आणि 2 नंबर का दिला? बिकॉज डबल बॉन्ड इज बिटवीन कार्बन 2 and 3. म्हणून सेकंड नंबर द्यायचा. ओके, लेट अस डू वन मोर. I will give complicated example. Are you ready? Yes. Okay, so do it. 6 carbon draw. 1 2 3 4 5 6. I want 6 carbons. Out of 6 carbons, okay, double bond 1 2 3. okay, 2 और 3 के बीच में डबल बॉन्ड चाहिए and again double bond here. Draw like this and then have here methyl like this. So when I draw this, it means that nothing is written here. So this is carbon. है ना? This is the same structure I am drawing again. See, इथे काहीच लिहिलं नाही म्हणजे हा कार्बन आहे आणि काहीच नाही म्हणजे पुढच्या हायड्रोजन असणार. इथे काहीच नाहीये एंडला म्हणजे हा कार्बन आहे. इथे या पॉइंटला काहीच नाही म्हणजे हा कार्बन आहे. सो पॉइंट्स आर कार्बन. राइट. वैलेंसी सेटिस्फाई करो. वैलेंसी कैसे सेटिस्फाई करेंगे आप? कार्बन CH3, ये कार्बन है 1 2 3. चौथा क्या होता है बोलो? हाइड्रोजन. 1 2 3. फोर्थ इज व्हाट? हाइड्रोजन. राइट. 1 2 3 4 ये सेटिस्फाइड है. 1 2 3 फोर्थ इज हाइड्रोजन. एम आई राइट? अभी नंबरिंग देना है इसको. नंबरिंग ऐसा दो कि मिथाइल को ये जो सब्स्टिट्यूएंट है इसका नंबरिंग शॉर्टेस्ट आना चाहिए. 1 2 3 4 5 and 6. दिस इज द नंबरिंग. आई कैन नॉट गिव उल्टा. अगर मैंने उल्टा नंबरिंग दिया तो क्या होगा देखो. इफ आई गिव नंबरिंग लाइक दिस 1 2 3 4 5 6, नहीं. So I am getting 4 number to methyl group.
सब्स्टिट्यूएंट को 4 या 3 लोअर नंबर आना चाहिए. दैट्स व्हाई द फर्स्ट नंबरिंग सीक्वेंस इज प्रेफर्ड. ठीक है. सो मिथाइल सब्स्टिट्यूएंट कहां पे है? एट व्हाट पोजीशन यू टेल मी. मिथाइल व्हाट पोजीशन? थर्ड पोजीशन. So it is 3-methyl. I will write the name. 3-methyl. क्या है 3-methyl? हेक्सेन है. 6 कार्बन है इसमें. So it is hexene. Right? 3-methyl हेक्सेन. बट हेक्सेन नहीं है, 2 अल्कीन है ना, तो डाइन बोलते हैं उसको. डाइन. हेक्साडाइन. It is हेक्साडाइन. बराबर. अभी हेक्साडाइन है वो ठीक है, लेकिन डबल बॉन्ड के नंबर कैसे देंगे आप बताओ? Comma 4. बरोबर. 2-4. का बरं 2-4? 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे, मग 2 लिहायचा. 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड आहे, मग 4च लिहायचा. सो इट इज 2-4 टाइम. हे झालं याचं नाव. 3-methyl हेक्सा 2-4 डाइन. राइट डाउन द नेम. आप नाम लिखो. अभी 2 और 3 के बीच में जो डबल बॉन्ड है वो E की Z है, वो चाहिए. और 4 और 5 में जो डबल बॉन्ड है वो E की Z है, वो चाहिए. So you consider one point at a time. सबसे पहले तो 2 और 3 का डबल बॉन्ड कंसीडर करो एंड फाइंड आउट करो E है कि Z है. At second and third, give the numbering. Priority दो. Be with me. Look at the screen. I will tell you. हा बॉन्ड पकडायचा आपल्याला. कशी देणार प्रायोरिटी आपण? एक कार्बन पकडा, 2 नंबरचा कार्बन पकडायचा. हायड्रोजन आणि CH3 फर्स्ट प्रायोरिटी कोणाला सांगा? CH3. चला देऊन टाकू आपण. मी वेगळा कलर वापरतो आता. फर्स्ट प्रायोरिटी देऊ आपण CH3 ला. दिली. सेकंड प्रायोरिटी दिली हायड्रोजनला. दिली. डबल बॉन्ड आहे. आता 3 नंबरचा कार्बन बघायचा. थर्ड नंबर कार्बन इज अटॅच्ड टू कार्बन and here also it is attached to carbon. टाय अप झालं. आता 4 नंबरचा कार्बन परत it is attached to the carbon, but this is not attached to the carbon, it is only attached to the hydrogen. So टाय अप जर झालं की याचा पण atomic number 6, याचा पण atomic number 6 टॅली हो गया, टाय अप हो गया. उसके आगे कोण आहे? याच्याकडे किती आमदार आहेत? 3 आहेत. एका हायड्रोजनचं वजन किती आहे? सॉरी नंबर किती? 1. मग हे 3 झाले. एका हायड्रोजनचा atomic number 1. असे 3 आहेत. 3 झाले. कार्बनचं वेटेज पुढचं. हा कार्बन बघा, त्याच्याकडे कोण आहे त्याच्या पुढे? त्याच्या सोबत जास्त आमदार आहेत. कार्बन आहे त्याच्या पुढे. मग त्याच्यात कार्बनचं 6 आणि असे डबल बॉन्ड आहे, म्हणजे 2 वेळा पकडायचं. मग मी असं पकडतो 2 कार्बन अटॅच आहे त्याला आणि 1 हायड्रोजन अटॅच आहे. एका कार्बनचे 6, 2 चे झाले 12 आणि 1 हायड्रोजन 1, टोटल 13 झाले. 13 बडा की 3 बडा? 13. तो यहाँ पे हुआ था टाइप. 3 नंबर कार्बन को 2 कार्बन अटैच्ड है, दोनों सेम है. तो उसके आगे का देखा मैंने कि ये कार्बन अटैच्ड है हाइड्रोजन और डबल बॉन्डेड. डबल बॉन्डेड मतलब 2 बार कार्बन पकड़ा. उसके आगे कार्बन है ना, वो 2 बार पकड़ा. ऑक्सीजन होता तो मैं 2 बार ऑक्सीजन पकड़ता. और यहाँ पे कार्बन के आगे 3 हाइड्रोजन है, तो 3 बार हाइड्रोजन पकड़ा. आई होप यू आर क्लियर विथ दिस. हे कळालं सगळ्यांना? Yes or no? Okay. If you have understood, tell me. किसको आएगा फर्स्ट प्रायोरिटी? कार्बन नंबर 4 की मिथाइल? कार्बन नंबर 4. ओके. सो कार्बन नंबर 4 को मैं फर्स्ट प्रायोरिटी देता हूँ. तो इधर दिया मैंने फर्स्ट प्रायोरिटी और ये मिथाइल को दिया मैंने सेकंड प्रायोरिटी. ठीक है. वापस अगर इसको झूम करके लिखेंगे तो ये ऐसे दिखेगा. सेकंड प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी. यहाँ पे आएगा फर्स्ट प्रायोरिटी, यहाँ पे आएगा सेकंड प्रायोरिटी. अभी देखना है आपको डबल बॉन्ड.
ये है डबल बॉन्ड. सो 1 1 सेम साइड की अपोजिट साइड? अपोजिट. क्या बोलेंगे, Z की E? ये हुआ 2 और 3 का डबल बॉन्ड के बीच में. E है 2 और 3 के बीच में, तो नंबर कौन सा लिखना है? 2E. वेरी गुड, 2E. यू आर राइट, है ना. तो ये हो गया 2E. ठीक है, 2E हो गया. अभी और एक डबल बॉन्ड है, ये डाइन है, तो 4 के बारे में लिखना पड़ेगा. तो 4 के बारे में लिखना है, तो 4 और 5 का डबल बॉन्ड कंसीडर करो. डू इट. 4 और 5. I will erase all this now. है ना. I will clean up. You tell me now. फोर और 5 को कंसिडर करना है. Someone tell me the answer. E, sir. Anyone got Z? Anyone got the Z? फोर और 5 कैसे किया आपने, बताओ. प्रायोरिटी 5 नंबर का कार्बन कोणाला दिली पहिली प्रायोरिटी? CH3 ला पहिली दिली. ठीक आहे. मग हायड्रोजनला सेकंड दिली. ठीक आहे. आता 4 नंबरच्या कार्बनचं कसं केलं? हायड्रोजनला काय देणार? सेकंड. बरोबर. आणि हा कार्बन आहे, मग याला दिली फर्स्ट. मग फर्स्ट सेम साइडला आलं की अपोजिट साइडला आले? अपोजिट साइडला आलं. डबल बॉन्डच्या अपोजिट साइडला आलं, म्हणून ई. नंबर काय लिहिणार नॉमेनक्लेचर मध्ये? 4E. व्हेरी गुड. राइट डाउन दिस. 2E, 4E, 3 मिथाइल हेक्सा 2,4-डाय. I hope you got it. Yes, sir. हाँ, एक एग्जांपल घ्या. 1 2 3 4 5 6 काय असतं ते डॉट? म्हणजे हायड्रोजन, बरोबर ना. काय असतं हे डॉट? कार्बन. व्हेरी गुड. बरोबर, कार्बन. यू आर राईट. ओके. सो थोडंसं वेगळं करतो आता मी याला, कारण मला कन्फिगरेशन बदलायचं आहे. हा असा करून टाकायचा खाली. दिस इज सेम. 1 2 3 4 5 6. लिहिताना थोडं असं लिहितात. हा डबल बॉन्ड खाली दाखवला तर हा वर दाखवायचा. नाव लिहून देतो मी तुम्हाला, सेम नाव आहे तेच. 3 मिथाइल हेक्सा 2,4-डाइन. आपल्याला EZ माहिती करून घ्यायचं आहे. आता कसं करणार? EZ ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं. सेकंड पोझिशनचं काय लिहिणार आणि फोर्थ पोझिशनचं काय लिहिणार. फिल इन द ब्लँक. लगेच करता की लेक्चर झाल्यावर करता? अभी करना है कि लेक्चर के बाद में करना है? डू इट दिस वन. करो अभी. एंड टेल मी क्विकली. व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा सगळ्यात आधी. सॅटिस्फाय द व्हॅलन्सीज. I redraw it.
इधर कुछ नहीं है मतलब कार्बन है, तो ये CH3 है. 1 2 3 4 5 आणि 6 हा कार्बन आहे, म्हणजे हा CH3 आहे. इथे पण CH3 आहे. 1 2 3 हा हायड्रोजन आहे. 1 2 3 4 इथे काहीच नाही आहे कार्बन. 1 2 3 म्हणजे चौथा हायड्रोजन आहे. सी हा बॉन्ड वर चालला ना, मग हा दुसरा खाली लिहायचा याच्या. आय होप यू आर गेटिंग दिस लॉजिक. लॉजिक कळतं तुम्हाला? हा CH3 खाली नाही लिहायचा, वर लिहायचा, कारण हे बॉन्ड वर चालले डोंगराच्या वर. हा खाली चालला, दरी आहे इकडे, मग हे खाली लिहिलं. क्लिअर? 5th कार्बनला जर एखादा ग्रुप लिहायचा असेल तर खाली लिहू की वर लिहू सांगा? विच लाईन इज करेक्ट? रेड लाईन की ब्ल्यू लाईन? 5 नंबरचा कार्बन बघा, 1 2 3 व्हॅलन्सी आहे त्याची. चौथी व्हॅलन्सी मी वर लिहू की खाली लिहू सांगा? 5 नंबरला ब्ल्यू लाईन की रेड लाईन? ब्ल्यू. व्हेरी गुड, बरोबर. तुम्हाला माहिती आहे आता का? कारण तो डोंगर तयार झाला ना. सी ये ऐसा ऐसा बना है ना, ये माउंटेन के जैसा ऊपर जा रहे हैं ना दो बॉन्ड, तो उसका सब्स्टिट्यूएंट ऊपर आता है. जब कोई नीचे जाता है, वैली बनता है, तो वो नीचे आएगा. वेरी गुड. सो 1 2 3 चौथा हायड्रोजन असतो. 2 नंबरला काय करणार? याला सेकंड प्रायोरिटी जाणार आहे, कार्बनला पहिली प्रायोरिटी. हे तर सिंपल आहे. ठीक आहे. 3 नंबरच्या कार्बनला CH3 आणि हा डबल बॉन्ड वाला कार्बन, कोणाला जाणार फर्स्ट प्रायोरिटी? C4. हा C4. हा 2 आला इकडे. मग हा आता डबल बॉन्डच्या सेम साईडला आहे की अपोजिट साईडला आहे ते बघायचं आपल्याला. काय म्हणता बोला? सेम साईड आहे. काय काय म्हणायचं मग? E की Z? व्हेरी गुड, व्हेरी गुड. Z. तर हा झाला Z. राईट. Z. ठीक आहे. आता मी त्याला इरेज करतो. त्याचं काम झालं. आता दुसरा कलर ग्रीन कलर यूज करतो. 4 आणि 5 ला कन्सिडर करा. आता हा झाला सेकंड आणि इकडे हायड्रोजन झाला सेकंड. झालं काम तुमचं. डबल बॉन्डच्या सेम साईडला आहे की अपोजिट साईडला आहे? 2 2. आता 2 2 अपोजिट साईडला आहे, म्हणजे काय झालं आता? हे E झालं की Z झालं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गॉट इट. E बरोबर. आय होप यू अंडरस्टूड नाउ. E. Okay. So this is about ZE nomenclature. सिंपल आहे. Z म्हणजे सेम प्रायोरिटी सेम साइड. E म्हणजे सेम प्रायोरिटी अपोजिट साइड. वन वन ऑन सेम साइड, 2 2 ऑन सेम साइड. That is Z. E म्हणजे 1 1 अपोजिट, 2 2 opposite. Okay. Write down last nomenclature of geometric isomers and tell me what was that. We have already written the summary. काय होतं nomenclature? Sin and anti. Very good. Sin and anti. So sin is equivalent, analogous to cis. Anti is equivalent to trans. Actually, anti means opposite. Sin means same. Same plane is called as sin. Okay. Now this is used for oximes. हे oxime ला use करतात. Used for oximes. So what are oximes? See, R, C, double bond N, OH, H. This is oxime. Okay. I can write this oxime in another way. H, C, double bond N, OH, R. Now oxime का डबल बॉन्ड देखना है. So ये है oxime का डबल बॉन्ड.
C डबल बॉन्ड N. C डबल बॉन्ड N ऑक्साईनची खासियत आहे. आणि काय बघायचं आता C डबल बॉन्ड N ला? N ला अटॅच्ड आहे OH ग्रुप आणि कार्बनचा बघायचा हायड्रोजन. हे जर सेम साइडला असतील याला म्हणायचं सिन ऑक्साईन. हा झाला सिन ऑक्साईन. So second structure is what? You tell me. Hydrogen and OH group of nitrogen are on opposite side. काय म्हणणार? Antioxide. Very good. That's it. Antioxidant. No. It is antioxidant. ठीक है. Now how to do EZ for this? EZ कसं करणार याचं? सिन ऑक्साईनला EZ करायचंय. How will you do it? नायट्रोजनला दोन ग्रुप आहेत. एक आहे OH, दुसरा असते लोन पेअर. लोन पेअरला शेवटची प्रायोरिटी द्यायची असते कधी कधी. याला दिली फर्स्ट प्रायोरिटी. हायड्रोजनला सेकंड प्रायोरिटी येणार. आर ग्रुपला येणार फर्स्ट प्रायोरिटी. सो 1-1 अपोजिट. काय म्हणणार? ई की झेड? E oxide. Yes. What is the learning point? Lone pair on nitrogen. Nitrogen has one lone pair. Remember this. Lone pair on nitrogen always gets last priority. हायड्रोजनच्या पेक्षा पण खाली प्रायोरिटी द्यायची लोन पेअरला. इथे पण लोन पेअर आहेत. लोन पेअरला सेकंड प्रायोरिटी असते. फर्स्ट प्रायोरिटी ऑक्सिजनला आली. इथे सेकंड प्रायोरिटी आली. सॉरी. इथे फर्स्ट प्रायोरिटी आहे ह्या कार्बन. सो डबल बॉन्डच्या सेम साइडला आहे बघा. 1-1. 1-1 सेम साइडला आहे. काय हा झेड आहे की ई आहे? व्हेरी गुड. सो दिस इज लर्निंग पॉइंट फॉर अस. अंडरस्टूड? Yes. Okay. So one confusing example I am giving you. Write down that. You already know, but again I am telling you. हा काय आहे सांगा? अल्डिहाइड की कीटोन? अल्डिहाइड. CH3 C डबल बॉन्ड N OH H. मग हा काय? काय हा कीटोन आहे का? अरे आता तर बघितलं आपण. हे काय आहे? C डबल बॉन्ड NO. हा भूक लागली तुम्हाला. कीटोन कसं काय म्हणता? कीटोन कुठून आला? है ना? हा ऑक्साईन आहे. याला म्हणायचं अल्डॉक्साईन. अल्डेहाइड आहे म्हणून अल्डॉक्साईन. आता CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा कीटोन आहे. मग मी काय लिहिणार आहे आता? ओळखा. व्हेरी गुड. राईट. यू गॉट इट. CH3 डबल बॉन्ड O काढून टाकला. N केला आणि O ला इकडे टाकला. हा पण ऑक्साईन आहे. हा झाला कीटॉक्साईन. अल्डेहाइड कडून आला तर अल्डॉक्साईन. कीटोन कडून आला कीटॉक्साईन. बरोबर आहे? राईट. वी विल लर्न इट इन द नेम रिएक्शन्स. नाउ I will draw the structure and you will tell me what is that. Last point of the lecture.
Draw with me. CH3, C, double bond, N, OH. उल्टा करतो. OH. C2H5. C2H5 म्हणजे CH2, CH3. What is this? Alloxane की ketoxane? Ketoxane. ठीक आहे. आता मला पाहिजे की हा सीन आहे की अँटी आहे. कॅन यू डू दॅट? सीन अँटी करू शकता का? सीन अँटीचा रूल काय आहे? हायड्रॉक्सी आणि हायड्रोजन, कार्बनचा हायड्रोजन आणि नायट्रोजनचा हायड्रॉक्सी एका साइडला असेल तर सीन म्हणायचं. इथे आहे का तसं? नो. बरोबर. सो हाऊ टू डू सीन अँड अँटी? सो सी, हायड्रॉक्सीच्या साइडला कोण आहे सांगा? मिथाइल की इथाइल? मिथाइल. मग मिथाइल जो आहे तो हायड्रॉक्सीला सीन आहे. सीन टू OH. मग असं लिहितात, सीन मिथाइल, इथाइल, सीन मिथाइल, इथाइल, कीटोक्साइन. ऑक्साईनला सीन कोण आहे? मिथाइल. आता इथाइल कसा आहे? सीन आहे की अँटी आहे? ऑक्साईन अँटी. व्हेरी गुड. मग मी असं पण लिहू शकतो, अँटी इथाइल. इथाइल अँटी आहे, अँटी इथाइल. पुढे काय लिहिणार सांगा? मिथाइल कीटोक्साइन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बोथ द नेम्स आर करेक्ट. दोन्ही नावं करेक्ट आहेत. I hope you got the confidence.